मला एक सांगा, अख्ख्या प्रोसेसमध्ये एकही सरकारी फॉर्म सत्ताधारी लोकांचं का नाव एकही फॉर्म बाद होत? विरोधकांचे कसे होतात? उभाटाचे होतात, राष्ट्रवादीचे होतात, मनसेचे होतात, अपक्षांचे होतात. का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला? त्याने काल आमच्या काही तिचं फॉर्म रिजेक्ट करायला तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्यासारखी वागत होती. ही मुलगी कॅमेरा तुम्ही चेक करा, निवडणूक यंत्रणेचा जो कॅमेरा आहे तिला सांगितलं एकच पेपर कमी नव्हतं होता तिच्याकडे. पेपर में तो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हतं, डॉक्युमेंट नव्हतं. म्हणजे तिचा ऍफिडेव्हिट चुकला होता, फॉर्म चुकला होता असं काही नाही. मतदान ह्याचा दाखला होता ना, कसा दाखला होता? हा मतदानाचा दाखला होता सर. बरोबर, हा एकच पेज तिचा दाखला काय त्याला, तो पण तुम्हाला सांगतो काय झालं. हा बघा, हा दाखला आहे ना, हा सर हा दाखला, खरं त्या दाखल्याची गरजही नाही, कारण आम्ही हा मतदार असल्याचा दाखला आहे. बरोबर आहे, त्या दाखल्याची तशी निवडणुकीच्या दृष्टीने अहमियत नाही, कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो त्यावेळेला यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून तर आम्ही फॉर्म भरतो ना सर. बरोबर आहे, त्या बाईने ही मुलगी जाऊन 10:30 आत बसली. बरोबर आहे, 11 वाजता 11च्या आत आणून द्यायचं, ती मुलगी 10:30 वाजता गेली. 10:30 वाजता ती सगळे नाश्ता करत बसली. बरोबर आहे, मग तिथे वाचलेल्या त्या गाडीने काय सांगितलं, तुम्ही 11 वाजता आत या. ही 11 वाजून 5 मिनिटांनी पटकन पुन्हा आत गेली. बोलते ना, मी नाही घेणार, 11 वाजून गेले. प्रभाग क्रमांक 17 ITI. माझं मत आहे की सर हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय? मला एक सांगा, अख्ख्या प्रोसेसमध्ये एकही सरकारी फॉर्म सत्ताधारी लोकांचं का नाव एकही फॉर्म बाद होत? विरोधकांचे कसे होतात? उभाटाचे होतात, राष्ट्रवादीचे होतात, मनसेचे होतात, अपक्षांचे होतात. का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला? बंडखोरांचे होतात. बंडखोरांचे जे नको ते सगळे बंडखोर बाद झाले. अगदी ठरवून निवडून बाद केलेले. फॉर्म नीट तपासून एक सत्ताधारी का नाही बाद होऊ शकत? मला एक उदाहरण दाखवा की इथे सत्ताधारी बाद झाला. सो हे सगळं प्लॅनिंग होतं, ठरवून गेलं होतं. सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही, पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले, अपक्षांचे फॉर्म बाद झाले. हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते. या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण? हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात. यांचं सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साठलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा